नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अस्मिता रडत असते, तिला सगळे समजवण्याचा प्रयत्न करतात. तू पण निर्णय घेशील, तुझ्याबरोबर आम्ही सगळे असू. तेव्हा चैतन्य म्हणतो, सगळी चुकी माझी आहे. एक बाळ माझ्यामुळे त्याच्या बापापासून लांब राहणार आहे. अर्जुन त्याला धीर देतो आणि शांत करतो. चैतन्य, यामध्ये तुझी चुकी नाही आहे. त्या सचिनची लायकीच नाही आहे अस्मिताईबरोबर राहण्याची. प्रताप काकाही सांगतात, बाप होण्याची जर तयारी नसेल तर बाप व्हायचंच नाही ना. बाप होणं एवढं सोपं असतं का? पण अर्जुनच्याही मनात विचार येतो की तो स्वतः पण अजून बाप होण्यासाठी तयार नाही आहे. सायली पूर्णाजीच्या मांडीवर डोकं टेकून झोपलेली असते. तेव्हा ती पूर्णाजीला सांगते, पूर्णाजी, मी लहान असताना तू अंगाई म्हणायचीस ना, ती म्हण ना आज माझ्यासाठी. तेव्हा पूर्णाजी पण म्हणतात, बरं ठीक आहे. तर पूर्णाजी नीज माझ्या नंद लाला रे अंगाई गायला सुरुवात करतात. सुरुवातीला सायलीला छान वाटतं ऐकायला, पण त्यानंतर तिला एक लहान मुलगी दिसते आणि पूर्ण आजीच्या मांडीवर ती झोपलेली असते. ती डचकूनच उठते. तेव्हा पूर्ण आजी विचारतात, अगं काय झालं तुला? तुला घाम पण किती आला आहे? तेव्हा सायली सांगते, अगं आजी, माझं आहे ना खूप डोकं दुखायला लागलं आहे. मी मनात विचार करते की मी ही अंगाई आधी पण ऐकली आहे, असं कसं होऊ शकतं? तर पूर्ण आजीच्या कपाटामध्ये अत्तराची बाटली असते. ती सायलीला आणायला लावतात आणि तिचा वास घ्यायला लावतात. हा अत्तराचा वास म्हणजे आयुर्वेदिक आहे. तुझं डोकं दुखणं इतक्यात थांबेल बघ. ती वास घेते, पण तिला त्या वासाने मळमळायला लागतं. तिच्या रूममध्ये ती निघून जाते. रूममध्ये आल्यानंतर पण तिला उलटी करण्यासारखं वाटतं. तेव्हा ती वॉशरूममध्ये जाते, पण तिला उलटी देखील होत नाही. मला असं का होत असेल? परत ॲसिडिटी झाली असेल का? आणि ते म्हणतात पूर्णाजीमुळे मी थोडा तणाव घेते. तेव्हा असं काही असेल का? तेच आई पण म्हणून एक पुस्तक असतं, त्याच्यामध्ये ती बघते प्रेग्नेंट असण्याची लक्षणं. तेव्हा ती म्हणते, या सगळ्या गोष्टी तर माझ्याबरोबर पण होत आहे. म्हणजे मी पण प्रेग्नेंट असेल का? तर मला आधी प्रेग्नेन्सी किट मागून चेक करावं लागेल. सायली ऑर्डर करते. त्याच वेळेला अर्जुन आणि चैतन्य रूममध्ये येतात आणि अर्जुन खूप चिडलेला असतो. या सचिनला मी सोडणार नाही. आजच्या आज डिवोर्स फाईल करून टाकू. आणि डॅड जे म्हणताय ना, ते अगदी बरोबर आहे. तेव्हा सायली पण विचारते, बाबा काय बोलले तुम्हाला? डॅड बोलत होते की बाप होण्यासाठी जोपर्यंत तयार नसेल तोपर्यंत ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे. आणि मी ठरवलं आहे बायको, सध्या आपण बेबी प्लॅन नाही करायचं आहे. हे ऐकल्यानंतर सायलीला थोडंसं टेन्शनच येतं. तेवढ्यात विमल सायलीला आवाज देते. सायली खाली जाते निघून. तर कल्पना काकू रडत असतात. त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं अस्मिताचं. अहो आई, काय झालं तुम्हाला? का रडताय? कल्पना काकू सांगतात, अगं अस्मिताचं दुःख माझ्याकडनं बघितलं जात नाही आहे. आता तिला एकटीने आयुष्य काढावं लागेल. आणि तिच्या बाळाला तर सध्या आई बाबा दोघांची पण गरज आहे. त्याला जर त्याच्या बाबांचं प्रेमच नाही मिळालं तर कसं होईल ना गं? या विचारानेच माझा जीव खूप व्याकुळ होतो आहे. आणि आत्ताच बघ ना, अस्मिता काय बोलली, मला थोडा वेळ एकटीला राहू द्या. म्हणजे आता ती अशीच उदास असणार का? तेव्हा सायली सांगते, अहो आई, आपण अस्मिताईंना थोडासा वेळ दिला पाहिजे. मी बोलते त्यांच्याबरोबर नंतर. त्यानंतर अर्जुन चैतन्य डिवोर्स फाईल करण्यासाठी तिथून निघून जातात. तर सचिन त्याच्या आईबाबांकडे आलेला असतो. तेव्हा सचिनची आई विचारते, अरे तू घटस्फोट घेतोय आणि आम्हाला काही सांगितलंसुद्धा नाही. अस्मितासुद्धा काहीच बोलली नाही. सचिन सांगतो, काही बोलायला ती इथे आली तर पाहिजे. जेव्हा बघावं तेव्हा तिच्या आई वडिलांकडेच तर असते ती. तर सचिनचे बाबा म्हणतात, अरे पण अधूनमधून बोलणं होतं आमचं फोनवर. सचिन सांगतो, हो होत असेल ना, पण माझ्याबद्दल घाणेरडे संशय बोलून दाखवत असेल. त्याचे बाबा विचारतात, संशय? कसला संशय? तर सचिन सांगतो, ती चिडली ना खूप काहीही बोलते. तिच्यासाठी आणि आमच्या बाळासाठी कॅनडाचा जॉब सोडून आलो. माझे जे काही सेव्हिंग्स होते ना, ते त्या कॅनडाच्या अकाउंटमध्ये अडकले. आणि अस्मिताच्या गरजा संपतच नाही. आज काय मला नवीन ड्रेस पाहिजे, उद्या काय मला नवीन दागिनाच पाहिजे. अजिबात मला समजून घेत नाही का ती. एकदम एकटा पडलोय मी. रडून दाखवण्याचं नाटक करत असतो. तेव्हा त्याची आई आणि बाबा दोघेही त्याला धीर देतात. अरे तू स्वतःला एकटं समजू नको. आमचे काही सेव्हिंग्स आहे ते तुला हवे तर आम्ही देऊ. आणि आमच्यानंतर हे घर पण तुझंच होणार आहे ना. तर सचिन मनातच विचार करतो, हे घर माझं होण्यासाठी तुमच्या मरणाची मला वाट बघावी लागेल का? मी सगळं घेईल, तेही आत्ताच घेईल. तर अस्मिता सायलीला सांगत असते, तू जे बोलते ते मला पटतंय गं, पण मला असं वाटतं की मी तुम्हा सर्वांवर ओझं झाले. तेव्हा सायली सांगते, अहो अस्मिता ताई, तुम्ही असा मनात विचार तरी कसा आणला? मला कोणालाही तुमच्याबद्दल असं काहीच वाटत नाही.
जे आमचं आहे ते तुमचं पण आहेच ना. अस्मिता पण सांगते, अगं आता हे घरसुद्धा बघ ना, अर्जुनचं, अश्विनचं, तुझं आहे ना, माझं नाही आहे. मला तिकडे पण घर नाही आणि इकडे पण घर नाही. अगदी एकटी झाल्यासारखं वाटते गं. मुलीचं माहेर पण किती दिवस असतं, जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत. पण आता मला सासर पण नाही आहे आणि माहेर पण नाही. तेव्हा सायली सांगते, अहो अस्मिताताई, तुम्ही माझ्या फक्त नणंद नाही आहात, माझ्या मैत्रीणसुद्धा आहात. त्यामुळे मनातनं ही ओपरेपणाची भावना लगेच काढून टाका. तेव्हा अस्मिता सांगते, मी जे सांगशील ते तू ऐकशील? तेव्हा सायली म्हणते, हो सांगून तर बघा ना. तू जर मला माझी मैत्रीण मानत असशील तर आजपासून मला अस्मिताताई नाही म्हणायचं, तर फक्त अस्मिता म्हणायचं. सायली पण म्हणते, हो ठीक आहे अस्मिताताई, मी आता तुम्हाला फक्त अस्मिता म्हणेल. ते काय बोलली तू? तर सायली परत म्हणते, ठीक आहे अस्मिता, मी आजपासून तुला अस्मिताच म्हणेल. तर दोघी पण खुश असतात. त्याच वेळेला सायलीला तिचं प्रेग्नेन्सी किट आल्याचा मेसेज येतो. ती बाहेर जाते. त्याच वेळेला कल्पना काकू कुरिअर बॉयकडून ते सामान सगळे घेतात आणि त्याच पिशवीमध्ये सायलीची प्रेग्नेन्सी किट पण असते. सायली घेण्याचा खूप प्रयत्न करते, पण कल्पना काकू तिला कुठलंही काम करू देत नाही. तू अगदी इथं शांत बसायचं आहे, आता हे काम तरी तू मला करू दे. तर सायलीने सगळं किराण्याचं सामान पण मागवलेलं असतं, त्याचबरोबर ती प्रेग्नेन्सी किट पण असते. कल्पना काकू आणि विमल ते सगळं सामान बरण्यांमध्ये भरत असतात. तर सायलीला कशालाही हात लावू देत नाही. पण सायली विचार करत असते, ती प्रेग्नेन्सी किट आईंच्या हाती नको लागायला, कारण मागच्या वेळेला पण त्यांचा हिरमोड झाला होता आणि आता अशी वेळ नको यायला. प्रेग्नेंट असली तर जसं मी त्यांना सांगेलच, पण आत्ताच नको सांगायला. त्यानंतर प्रताप काका कल्पना काकूंना आवाज देतात. तिथून निघून गेल्यानंतर सायली पटकन ती किट उचलते आणि तिच्या रूममध्ये जाऊन चेक करते. बघण्याआधी देवाचं नाव घेते आणि डोळे उघडून बघते तर रिपोर्ट पॉझिटिव्ह असतो. ते बघून तर ती खूपच खुश होते. म्हणजे मी आता आई होणार. आरशासमोर जाऊन पोटाला हात लावते. ही बातमी जर सगळ्यांना समजली तर सगळे किती खुश होतील. आणि आत्ताची परिस्थिती बघतात सगळ्यांनाच गोड बातमीची गरज आहेच. अचानक तिला अर्जुनची आठवण येते की तो अजून तयार नाही आहे बाबा होण्यासाठी. तितक्यात तिचा मूड ऑफ होतो आणि ती रडत पण असते. त्याच वेळेला तिथे कल्पना काकू येतात. सायली, अस्मिता जेवायचं नाही म्हणते, बघ बरं तिला. तर सायली काही उत्तर देत नाही. कल्पना काकू तिच्याजवळ येतात. सायली, काही झालं आहे का? तू काही बोलत का नाही आहे? काही प्रॉब्लेम तर नाही ना? सायली म्हणते, नाही आई, प्रॉब्लेम काही नाही आहे, पण मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. कल्पना काकू म्हणतात, अगं मग सांग ना. सायली सांगणार तितक्यात अश्विन तिला आवाज देतो. त्या दोघी खाली जातात. तेव्हा अश्विन सायलीला सांगतो, थोड्याच वेळात पूर्ण आजीची सायकेट्रिस्ट तिच्या काउन्सिलिंगसाठी येते आणि सायली वहिनी, पूर्ण आजीला तयार करण्याचं काम फक्त तू करू शकते. तर सायली पण सांगते, अश्विन भाऊजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, पूर्ण आजींना कळणार पण नाही आणि त्या डॉक्टरांशी बोलतील पण. तर थोड्या वेळाने कल्पना काकू परत सायलीला विचारतात, अगं सायली, तुम्हाला काही सांगणार होती ना? तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. अस्मिताईची डिवोर्स फाईल झाली आहे. तर अश्विन विचारतो, अस्मिताई डिवोर्स घेते आणि मला कोणी बोललंसुद्धा नाही. तेव्हा अर्जुन सांगतो, अरे तुला स्वतःची टेन्शन खूप असतात. सचिन घरी आला होता आणि घरी घडलेला सगळा प्रकार तो अश्विनला सांगतो. तेव्हा अश्विन म्हणतो, अस्मिताई तू डिवोर्स घेते ना, अगदी बरोबर करते. त्याची लायकीच नाही तुझ्यासोबत राहण्याची, पण आता फक्त तू स्ट्रॉंग राहा. तेव्हा अस्मिता सांगते, स्ट्रॉंग राहण्याची गरज आपल्या दोघांना पण आहे आणि आपण दोघं पण ते अगदी व्यवस्थित मॅनेज करू. सायलीला मळमळायला लागतं. तितक्यात तिथून जाते. तेव्हा अर्जुन विचारतो, सायली कुठे गेली? कल्पना काकू सांगतात, पूर्ण आईंशी बोलायला गेली असेल. तेवढ्यात सायली येते, मला फक्त थोडा वेळ द्या, मी बोलते पूर्ण आजींशी. त्याआधी मी देवाजवळ दिवा लावते आणि आपण सर्वांनी शुभम करोती म्हणूया. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सगळे देवासमोर जमलेले असतात. पूर्ण आजी देखील असतात इथे, शुभम करोती म्हणत असतात. त्याच वेळेला सायलीला त्या लहानपणाच्या आठवणी आठवत असतात. तर अर्जुन सायलीला सांगत असतो, मला खूप टेन्शन आल्यासारखं होतं आहे. पूर्ण आजीची अवस्था अशी आहे, अश्विन पण अजून सावरला नाही. आता घरात काहीतरी गुड न्यूज आली पाहिजे, म्हणजे सगळ्यांचं मन रमेल. तर सायली त्याच्याजवळ बसते, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. कालपासून माझी तब्येत बरी नाही. 1-2 वेळा गरगरल्यासारखं पण झालं आणि मळमळ पण होते. तर अर्जुन तिच्याकडे बघतो, पण मला नाही वाटत त्याला काही कळलं असेल, कारण तो जरा कसा इंग्लिश बॉय आहे ना, आणि एवढी कोड्यातली भाषा त्याला नाही कळणार. तेव्हा उद्या बघूया त्याला कळतं की नाही ते.
उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.